गेल्यातल्या 2 दिवसात सगळ्यात मोठा ट्विस्ट जर कुठे पाहायला मिळतोय तर तो कागलमध्ये पाहायला मिळतोय। कारण कागलमध्ये अवघ्या 24 तासात सगळंच चित्र पालटलेलं आहे आणि एकमेकांचे कट्टर विरोधक, एकमेकांचे कायमच शत्रू राहिलेले हसन मुश्रीफ आणि समरजित सिंग घाडगे हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळतंय। म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र हे कागलमध्ये दिसतंय। कोल्हापूर पाठोपाठ कागलमध्येही अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित सिंग घाडगे यांच्या गटाला देण्याचा निर्णय झालाय। यामुळे जी ताकद एकमेकांविरोधात वापरली ती मतदारसंघासाठी वापरू शकलो तर चांगलं होईल या शब्दात हसन मुश्रीफांनी भावना व्यक्त केल्या। तर अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही युती दीर्घकाळ टिकेल असा विश्वास समरजित सिंग घाडगेंनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलाय। त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातोय मुश्रीफ आणि घाडगेंचं एकत्र येणं। आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समरजित घाडगे आणि माजी आमदार संजय घाडगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत। अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतं ते युतीतले घटकच झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।